तुम्हाला माहिती आहे का, लसण आणि कांदा खाल्ल्याने खूप मोठं पाप लागतं बरं. पण 500 कोटी चोरी केली ना राम मंदिरातून तर पाप लागत नाही, ते माफ आहे. हां, मंगळवार आणि गुरुवारी नॉनव्हेज खाल्ल्यानं पाप लागते, पण रविवारी तुम्ही दाबून खा, काहीच पाप लागणार नाही. कारण त्या दिवशी देव झोपलेला राहतो, बघत नाही. हां, मंगळवारी आणि गुरुवारी असं CCTV कॅमेरा लावून आपल्याकडे बघत राहा, तू खाल्लं तुला पाप लागलं. पण रविवारी, शनिवारी, सोमवारी दाबून खा, काहीच होत नाही, कारण देव झोपलेला राहतो ना. हां, रात्री नख कापले तर लय मोठा पाप लागेल बरं. पण देवाच्या नावानं बली दिली ना बकऱ्याची तर मात्र पाप लागत. त्या जीवाला कापू शकता, पण नख नाही कापू शकत रात्री, ते पाप. हसू यायले ना, मला पण येते. तवा नाही बरं, जेव्हा असे अडाणी लोक, पहिल्या काळातले लोक बोलतात चला माफ आहे. शिकलेले लोक पण असं बोलतात तेव्हा नवल वाटते. त्यांना शिकलेले म्हणतात, त्याला पढे लिखे गवार म्हणतात का, अंधभक्त म्हणतात का, ते असतात ते आंधळा भक्त. अंधभक्त म्हणजे आंधळीपणानं परंपरा जपत आहे. अरे मी गुरुवारी खात नाही, आपण गुरुवारी खात नसतो, पाप लागतं. कारण त्या दिवशी देव असा CCTV घेऊन तुम्हाला बघत राहतो ना. बाकी दिवस चालतं, देव झोपलेला राहतो. अजून मिथ्य सांगू का तुम्हाला, देवाने जोडी बनवली. देवाने कशी जोडी बनवली हो? देव जातीवाद आहे का? या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. देव जातीवाद आहे का? देवानं जोडी बनवली तर ब्राह्मणाची ब्राह्मणासंग, मुसलमानाची मुसलमानासोबत, बौद्धाची बौद्धासोबत. कशामुळं बरं? एकाच गावात, म्हणजे थोडंफार गाव अंतर. मग इथलं तिकडं का बनवत नाही? त्या देशातलं या देशात जोडी का बनवत नाही? आपल्याच जातीत का बनवतो देव जोडी, दुसऱ्या जातीत का बनवत नाही? कारण देवाच्या मते तर सर्व धर्म, सर्व जातीचे सगळे लोक त्यांचे लेकरं ना, देवाचे सगळे समान. हे एक मिथ्य आहे. जोडी आपण बनवतो, आपल्या हातात आहे. अजून एक मिथ्य सांगू का, नशीब तर लईच मोठं. बापा नशिबात असेल काय, चांगलं झालं तर नशिबात, वाईट झालं तर नशिबात. कशामुळं? 3-3 वर्षाच्या लेकरांवर अत्याचार होतात, त्यांच्या नशिबात देवानं लिहिले का? जा त्या 3 वर्षाच्या मुलीचा गँगरेप करा. आता काही विचारवंत येताल मला कमेंटमध्ये, अरे मागच्या जन्माचे कर्म. कैशा मागच्या जन्माचे कर्म? मागच्या जन्मात ती मेली नाही का, गेली नाही का नरकात? तिला तेलात तळलं नसेल का तुमच्या मताप्रमाणे देवाने? सापाच्या झोक्यावर झुलवलं नसेल का तिला? मग मागच्या जन्मात ती मेल्यावर तिचे कर्माचे फळ भोगून आली ना ती नरकात. मग इथं आल्यावर 3 वर्षात तिच्यावर कशामुळे अत्याचार होतो? आणि जर अत्याचार होतो आणि हे तिच्या नशिबात असं देवानंच लिहिलं असेल, तर मग त्या अत्याचार करणाऱ्याला का तुम्ही फाशीची शिक्षा मागायले, कॅन्डल मार्च का काढायले? शिक्षा द्या, शिक्षा द्या. त्याची तर पूजा व्हायला पाहिजे. विचार करा अंधभक्तांनो, विचार करा.